वेलकम टू सेजल प्रॉपर्टी, सेजल्स रिसॉर्ट अँड ॲडव्हेंचर पार्क. आम्ही इथे काल 4 वाजता पोचलो. येताना सासवडचा घाट पण बंद होता. मग आम्ही बोपदेव घाटामधून प्रॉपर्टीला पोचलो. 4 वाजले. 4 वाजल्याच्यानंतर मग आम्ही ॲक्टिव्हिटीज वगैरे केल्या. तर इथलची थोडीशी इटरनरी तुम्हाला देतो. तर ही प्रॉपर्टी आहे जेजूरच्या 30 किलोमीटर अलीकडं आणि बोपदेव घाटाच्या नारायणगड हे गाव आहे. त्या गावाच्या पुढं सेजल्स रिसॉर्ट अँड ॲडव्हेंचर पार्क. तर हे तुम्ही पाहू शकता. इथं वाडा आहे, पुढं बांबू हाऊसेस आहेत, ते ट्री हाऊस आहे. तर याची इथे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज कायकिंग नाही होती. इथं सायकलिंग होते, झिपलाईन होते, पुन्हा झिपलाईनवरच्या ॲक्टिव्हिटीज होतात. नंतर तुम्ही तुमचं फॅमिलीसोबत आला असताल तर तुम्ही तुमचं टर्फ खेळू शकता, बॅडमिंटन खेळू शकता, इनडोर आउटडोर गेम खेळू शकता. एवढं सगळं डिटेलमध्ये आहे इथं. तुम्ही फॅमिलीसोबत टाईम चांगला स्पेंड करू शकता, फन टाईम. ज्यांचे न्यूली मॅरिड कपल्स आहेत, जे कॉर्पोरेटवाले एम्प्लॉईज आहेत, ते सगळे येऊ शकतात इथं. आणि या प्रॉपर्टीची सध्याला ऑफ सीझनमध्ये एवढी काय जास्त प्राइसिंग नाही आहे. आणि तुम्ही या प्रॉपर्टीला 2,500 रुपयामध्ये बुक करू शकता पर हेड आणि भरपूर एन्जॉय करू शकता. आता आम्ही गो कार्टिंग करणार आहे आणि गेलो तर एकदा ती झिपलाईनची ॲक्टिव्हिटी मी पुन्हा एकदा करणार आहे. इकडं पाऊस तर भरपूर आहे.